नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श शास्त्राचा आनंदी जीवन जगता यावं यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या परंपरा जाणून घेण्याचा. आयुर्वेदाच्या डॉक्टरांना एक प्रश्न वारंवार विचारला जातो की कॅन्सर, एड्स, चिकनगुनिया, मल्टिपल स्क्लेरोसिस यासारख्या आधुनिक काळात आढळणाऱ्या रोगांवर हजारो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या आयुर्वेदात उपाय कसे काय असतात? मंडळी, तुम्हालाही जर कधी हा प्रश्न पडला असेल तर आजचा हा एपिसोड काळजीपूर्वक ऐका. मुळात आयुर्वेद शास्त्र हे फक्त रोगावर काम करत नाही, तर रोग झालेल्या मनुष्यावर काम करतं. आणि त्यामुळे औषधोपचारांची योजना करताना रोगाच्या नावाला महत्त्व न देता तो रोग होण्यामागचं कारण काय हे शोधणं आणि त्यामुळे शरीरातील दोष, धातू, मलांमध्ये काय बिघाड झाला आहे हे समजून घेणं यावर आयुर्वेदाचा भर असतो. यामुळेच 4 वेगवेगळ्या व्यक्ती एकाच रोगाचं निदान घेऊन आयुर्वेदाच्या वैद्याकडे येतात तेव्हा वैद्य त्या प्रत्येकाला वेगवेगळं औषध देऊन बरं करतात. ताप म्हणजे अमुक औषध, हायपरटेन्शन म्हणजे अमुक औषध, डायबिटीस म्हणजे अमुक औषध, अशा प्रकारची समीकरणं आयुर्वेदामध्ये नसतात. उलट कितीही रोग झालेले असू देत, ते होण्यामागचं कारण बंद करण्याची जर तयारी असेल आणि व्यक्तीच्या शरीरातील दोष, धातू, मलांमधल्या बिघाडावर नेमकं आणि उत्तम प्रतीचं औषध जर हाताशी असेल तर आयुर्वेदाच्या उपचारांचा उपयोगच होतो. फॉर एक्झाम्पल, डोकेदुखी हे एक साधं लक्षण घेतलं तर आयुर्वेदात सर्वप्रथम त्यामागचं कारण काय आहे हे बघितलं जातं. खूप जागरणं होऊन पित्त वाढल्यामुळे डोकं दुखत असेल तर त्यासाठी वेगळी औषधं द्यावी लागतात. गार वारा लागल्यामुळे डोकं जड होऊन दुखत असेल तर त्यावर वेगळं औषध द्यावं लागतं. आणि खूप मानसिक ताण आल्यामुळे जर डोकं दुखत असेल तर अजूनच वेगळं औषध द्यावं लागतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या सर्व कारणांमुळे डोकंसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या ठिकाणी दुखतं. म्हणजे पित्तामुळे डोकं दुखत असेल तर ते टाळूच्या ठिकाणी दुखतं. कफामुळे डोकं जड होऊन दुखत असेल तर त्या वेदना डोकं खाली वाकवलं की अजून वाढतात. मानसिक ताणामुळे डोकं दुखत असेल तर त्याची सुरुवात मानेपासून झालेली असते आणि ते मुख्यत्वे मागच्या बाजूला दुखतं. आता मंडळी, तुम्हीच विचार करा, पेन किलर घेऊन डोकेदुखी थोड्या वेळासाठी जाणवू नये एवढीच योजना करण्यापेक्षा नेमकं निदान करून डोकेदुखी मुळापासून आणि कायमची बरी करणारी आयुर्वेदाची उपचार पद्धती अधिक श्रेष्ठ नाही का? आयुर्वेदातील अशाच मूलभूत संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.